धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर अवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले, त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. महायुतीत दरी निर्माण झाल्यास सुरेश धस जबाबदार राहतील. मुख्यमंत्र्यांनी धसांना आवर घालावा. मुंडेंवरील आरोपांनंतर अमोल मिटकरी आक्रमक. देशमुखांच्या मारेकऱ्यांऐवजी विरोधकांकडून मुंडेंना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचाही आरोप. चौकशी पूर्ण होऊ द्यावी. बीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानं संतोष देशमुखांची हत्या. आका आजही मंत्रिमंडळात बसलेत. राऊतांचा धनंजय मुंडेंवर रोख. बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस खातं बरखास्त करण्याचीही मागणी. बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थक आक्रमक. मनोज जरांगेंसह बजरंग सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमानियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. दुपारी 3 वाजल्यापासून शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. फरार असतानाचा आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर. ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या, तर आरोपी सुधीर सांगळेनं टक्कल केलं होतं. सारे भिकारी शिर्डीत जमा झाल्यानं मोफत अन्नछत्र बंद करा. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून साई भक्तांमध्ये संताप. सुजयचं वक्तव्य भावना दुखावणारं हे मान्य करतो. वडील राधाकृष्ण विखे यांची कबुली. पुत्र मात्र भिकाऱ्यांच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर ठाम. जायकवाडीच्या धरणात ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 60% कपात करण्याचा निर्णय. आमदार राजेश टोपे यांच्याकडून निषेध व्यक्त. आपल्या हक्काचं पाणी सोडू नका. ठरावाला विरोध करण्याचं मराठवाड्याला आवाहन. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलाय का? बारामतीमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य.